मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांसाठी चांगल्या सुविधा देणं आता अनिवार्य आहे. याबाबत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऊसतोड कामगारांसाठीच्या सुविधांबाबतची विशेष पथकांद्वारे तपासणी करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांच्या राहण्याच्या ठिकाणांचे नकाशे तयार करा. महिला अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करून त्या सतत सक्रिय ठेवा. बालसंस्कार गृहांची स्थापना करा. एकही मूल शाळाबाह्य राहू नये याची जबाबदारी पूर्ण करावी. याबाबत शिक्षण विभागानं सतत पाठपुरावा करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कारखान्यांनी ऊसतोड कामगारांच्या सुविधांबाबत नाविन्यपूर्ण कल्पना राबवून चांगल्या सुविधांसाठी सतत प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं. बैठकीला समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे आणि जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.